नमस्कार मित्रांनो, मी अनिल ठोके. तर मित्रांनो, बरेच जण शेतकरी म्हणतात की शेतीमध्ये काहीच उरत नाही, किती वर्षभरी काम जर केलं तर काहीच उरत नाही. मित्रांनो, करण्याची जर इच्छा असली ना तर माणूस काहीही करू शकतो. आमचे मित्र दीपक शिरामे आठरवाडीचे आहेत. आता हे केळीचा जो हा पूर्ण त्याने जे लावलेली ही एका एकरामधून कमीच आहे. पण मित्रांनो, याच्यामध्ये यांनी एवढी मेहनत घेतली की यांचा खर्च साधारणतः 1 पर्यंत जाऊ शकतो आणि उत्पन्न यायचं अंदाजे कमीत कमी 5 लाखापर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, करण्याची जर इच्छा असली ना माणूस काही करू शकतो. तर यांनी कशा प्रकारे हे केळीचं उत्पादन केलेलं आहे, 2 मिनिट हे बोलतील. पहिल्यांदा नमस्कार, दिलीप शिरामे आठरवाडीहून. मला पहिल्यांदा सोयाबीनमध्ये तेवढा काय खर्च पूर्ण गेला आणि तेवढा काय भाव नव्हता राहत पहिला. मग मला असं डोक्यात विचार आलं की काहीतरी वेगळं करायचं. मग नंतर मग मी केळीचं हे घ्यायच्या मागं लागलो. नंतर मग व्यापाऱ्याला विचारून समजा रोपाची माहिती घेतली आणि रोप आपलं गुजरातहून ऑनलाईन टिश्यू कल्चरचे बोलवले आणि ही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लागवड केली. 1 नोव्हेंबरला केली. तर आता हे 10वा महिना चालू आहे आणि असं हे बी बघा एकदम छानपैकी खर्च केला आणि शेणखत हे खत भेसळ डोस देऊन एकदम असं छान प्रकारे आता केळीचं रोप आलेलं आहे. दीपक, हा. हे बरं किती महिन्याचं पीक असते बरं हे? 9व्या महिन्यापासून चालू होती तर 12 ते 15 महिन्यापर्यंत विक्रीला जाते. 15 महिन्याचं पीक आहे समजा. तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्हाला बी एकरी 1 लाख रुपये अनुदान आहे. जास्तीत जास्त लागवड करून आपलं उत्पन्न बी वाढवा आणि शासकीय अनुदान बी आहे. शासकीय अनुदानाचा लाभ बी घ्या आणि एक प्रकारे उत्तम चांगली अशी केळी येते, तुम्ही बी करू शकता.